पवार साहेबांचा प्रस्ताव ऑलरेडी त्यांनी पहिलेही दिलेला होता आणि काही कारणात तो उशीर झालेला होता. राष्ट्रवादीचं पवार साहेबांचा प्रस्ताव ऑलरेडी त्यांनी पहिलेही दिलेला होता आणि काही कारणात तो उशीर झालेला होता. आपण मला असं वाटतं की आता जे काही देशातलं राजकारण चाललेलं आहे, देश विकला चाललेला आहे, देशाची संविधानिक व्यवस्था संपत चाललेली आहे. अशा वेळेस मताचं विभाजन देखील होते मोठ्या प्रमाणात, ते थांबवण्यासाठी आणि देश वाचवण्यासाठी आणि देशाचं संविधान वाचवण्यासाठी जे काही सेक्युलर विचाराचे पक्ष आहेत त्यांनी सगळ्यांनी एकत्रित यावं. अशा पद्धतीची एक प्रक्रिया आता देशपातळीवर सुरू झालेली आहे आणि त्याचीच प्रक्रिया आहे की तृणमूल काँग्रेस असेल, पवार साहेब असतील, हे सगळेजण आता काँग्रेसच्याच सोबत यायचा आणि विलीनीकरण करायचं असं मानसिकता आणि त्या पद्धतीचा भाव आता आपल्याला पाहायला मिळतो. फार पहिलेच आहे आणि म्हणून आता या सगळ्या प्रक्रियेला आता सुरुवात झाली. काल छगन भुजबळांचं याच्यावर म्हणणं आहे भाऊ की वेळ ठरवेल काय, त्यांच्याकडून ते अजून सकारात्मक प्रतिसाद नाही. आता इथून पुढे काय काँग्रेसची होईल. मला तेच सांगतो की आता प्रक्रिया सुरू झालेली आहे. आदरणीय राहुलजी गांधी असतील, खरगेजी असतील, सोनियाजी गांधी असतील, या सगळ्या मंथनाला, कारण की देश महत्वाचा आहे, देशातल्या संविधानिक व्यवस्था महत्वाची आहे, संविधान महत्वाचं आहे आणि काँग्रेस हायकमांड या सगळ्या गोष्टीचं त्यावरचं आता मोठ्या प्रमाणात विचारमंथन आणि कामाला सुरुवात झालेली आहे आणि तेच आपण सगळेजण बघतोय.